हे मी काय ऐकते? आत्ताच दुपारी वाचला मेसेज. आदेश बांदेकर जे आहेत ना, ते कुठे राहतात? तिथे हिरानंदानी, अंधेरी, पॉश एरिया, म्हणजे सगळे सुशिक्षित लोक राहतात. सगळ्यांची डोकी खांद्यावर आहेत, डिसिजन घ्यायला पात्र आहेत. अशा लोकांच्या वोटिंग बूथमध्ये सगळी मशीन्स बंद पडली होती मध्ये. आता हे काय कोइन्सिडन्स होऊ शकतं का? हां, की मुद्दाम केलेला घातपात आहे हा? असं कसं होणार? कितीतरी लोक असंच बसवून ठेवलं म्हणे त्यांना, मग सगळे लोक कंटाळून घरी गेले. का हो? अगदी मोजून, हाताच्या बोटावर मोजून तुम्ही मशीन बनवतात का? की तुमच्याकडे स्टॉकमध्ये असतो कुठे? आणि तुम्ही टेस्ट नाही करत वोटिंग बूथ ओपन करायच्या आधी? दिस इज नथिंग बट मिसमॅनेजमेंट, पर्पजफुल मिसमॅनेजमेंट. They better open the booth again for those people who have not voted and keep one day नेमून ठेवा, एक दिवस. त्या दिवशी सगळी मशीनं बरोबर चालतात का नाही बघा, आणि कोणी कोणी वोट दिलेला नाही आहे त्यांना बोलवून त्यांच्याकडून वोट घ्या. त्यांचा हक्क त्यांना बजावू द्या. हे काय आहे? याला काय म्हणतात? अर्थ आहे की नाही? आम्ही माणसं गप्प बसून, सुशिक्षित माणसं बोलत नाहीत, गप्प बसतात. असं करायचं का? हां, तुमच्या घरात साधा मिक्सर नाही चालला तर तुम्ही शेजारचा आणून मसाला वाटून स्वयंपाक करून वाढता, हो की नाही? मग ही मतदान केंद्राचं एवढं इम्पॉर्टंट, ते मतदान करण्याचं यंत्र ते नीट ठेवायला पाहिजे. हे कळत नाही तुम्हाला? की मुद्दाम केलं आहे तुम्ही?